आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ग्रंथबोधाने करणार आहोत। सर्वप्रथम ग्रंथबोध। कुणी देश काजे हुतात्माचा हाले, कुणी धर्म संरक्षणी प्राण दिले, कुणी लोकसेवा व्रती ख्यात होई, अशी प्रेरणा ही तुम्हा ग्रंथ देई। जरी 700 वर्ष हा काळ झाला, कुणी देखिले काय त्या माऊलीला, ठसे ती परिमूर्ती या अंतरात, पहा ज्ञानरायास ज्ञानेश्वरीत। उभा पैठणी बाहतो सर्व लोका, दया प्रेम शांती सदाचार देखा, अशा एकनाथास कोठे पहावे, तयाच्याची ग्रंथातून त्या बघावे। महात्मा फुले लोकहितवादी तैसे, महादेव गोपाळ विसराल कैसे, नावे परी नुसती कोकिल्याने, विना वाचने साध्य काही न होवे। जसे माय देशास घटना दिली तो, पहा भीम तो भारतास स्थैर्य देतो, अशांच्या ऋणाची नखंती आम्हाला, आम्ही स्वार्थ साधू चिरंजीव बोला। जय जय ग्रंथ गुरुवे नमः, जय जय ग्रंथ गुरुवे नमः, जय जय ग्रंथ गुरुवे नमः। धन्यवाद। आपलं पुस्तक वाचन या उपक्रमामध्ये मी आपलं आयकार्ड या पुस्तकाबद्दलचं परीक्षण किंवा समीक्षण करणार आहे, असं म्हणलं तरी थोडं वावगं ठरणार नाही। हे पुस्तक राही श्रुती गणेश आणि श्रीरंजन आवटे यांनी लिहिलेलं आहे। ते द युनिक फाउंडेशन द सोशल इंटरवेन्शन थ्रू एज्युकेशन, जी ह्याची युनिक फाउंडेशनची आहे, त्यांनी एज्युकेशनमध्ये जे काम करत आहेत त्या प्रकाशित केलेलं आहे पुस्तक आपलं आयकार्ड। खरं तर हे छोटं पुस्तक आहे, 103 पानांचं पुस्तक आहे, पण आजच्या नवीन पिढीतील दोघांनी मिळून लिहिलेलं हे पुस्तक आहे। तसं संविधान हे आपल्याला प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे, पण आपल्याला असं वाटतं कदाचित की त्याचा आपला काही संबंध नाही, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला संविधानाचं अनेक विषय आपल्या समोर येत असतात, त्याच्यावरची आपली मतं सुद्धा तयार झालेली असतात। असंच फक्त काही प्रकरणांवरती संविधानातील त्यांनी प्रकाश टाकला। लेखकांबद्दल थोडंसं, श्रीरंजन आवटे हे लेखक आहेत, कवी आहेत, प्राध्यापक आहेत आणि राजकीय अभ्यासक आहेत। राही श्रुती गणेश ही समाजशास्त्र आणि पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये तिनं पदवी घेतली आणि JNU मधून तिने PhD केली। तसंच तिने झारखंडमधील आदिवासी मुलांसाठीच्या शिक्षण प्रकल्पामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे। सामाजिक आंदोलनांमध्ये सुद्धा तिचा सहभाग असतो। वृत्तपत्र, नियतकालिक, ऑनलाईन पोर्टल यावरती सुद्धा ती लेखन करते। त्यामध्ये योगायोग असा की मी राहीला इथल्या लातूर वेदमध्ये भेटले आणि माझ्याकडे स्वतःकडे पुस्तक होतं, म्हणजे लेखिकेला भेटण्याचा योग सुद्धा थोडासा जुळून आला माझा। आणि त्यामध्ये आनंद नाडकर्णींनी, डॉक्टर आनंद नाडकर्णींनी तिला काही प्रश्न विचारले होते। त्या प्रश्नांच्या अनुषंगाने तिने काय उत्तर दिली मी अगोदर ते थोडक्यात सांगते आणि नंतर पुस्तकाबद्दल बोलायला सुरुवात करते। डॉक्टर आनंद नाडकर्णींनी तिला संविधानाने आपल्याला काय दिलं असा प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेस तिने एक घडलेली घटना सांगितली होती की पंडित जवाहरलाल नेहरू एका ठिकाणी भाषण करत होते आणि मग ते आपला देश स्वतंत्र झाला आहे, आपल्यासमोरची आव्हानं कोणती आहेत या विषयावर बोलले आणि त्याच्यानंतर एक महिला त्यांच्याकडे गेली आणि तिने नेहरूंची कॉलर पकडली। तुम्हाला देशाला स्वातंत्र्य मिळालं, मला काय मिळालं असा प्रश्न विचारला तिने त्यांना। तर राही हे म्हणते की स्वातंत्र्य मिळालं, संविधान आपल्याकडे आलं,
तेव्हा आपण पंतप्रधानाची कॉलर सुद्धा पकडू शकतो. हे स्वातंत्र्य हे संविधानाने आपल्याला दिलं. त्याच्यामध्ये परत आणखीन तिने सांगितलं की संविधान काय आहे, तर लाईट आहे. लाईटमध्ये एल म्हणजे लव एव्हरीवन. संविधान, आपलं संविधान जे पुस्तक आहे ते म्हणजे काय आहे, तर लाईट आहे. लव म्हणजे काय, लव एव्हरीवन. आय मीन्स इल्युमिनेट युअरसेल्फ, म्हणजे स्वतःचे दीप स्वतः बना. जी म्हणजे गव्हर्न युअरसेल्फ, स्वतःवर स्वतः राज्य करा. कसं राज्य करा ते संविधानात सांगितलंय. एच म्हणजे ह्युमॅनिटी, हार्मनी, सुसंवाद साधला पाहिजे सगळ्यांशी. सगळे देश बांधव माझे आहेत, त्या अनुषंगाने सुसंवाद साधला पाहिजे किंवा एकोपाने राहायला पाहिजे, असं त्या शब्दाचा अर्थ. आणि टी ट्रान्सफॉर्म म्हणजे स्वतःमध्ये बदल करू शकतो आपण आणि आपल्याला समृद्ध पण करू शकतो. हे संविधानाने आपल्याला दिलेलं आहे असं त्याच्यामध्ये सांगितलं. आणि मग तिला संविधानावरती पुस्तक का लिहावं वाटलं यावरती, म्हणजे संविधानाचा विचार कसं काय केला तिने आणि संविधानावर पुस्तक का लिहावं वाटलं, म्हणजे ह्या अनुषंगाने त्यांनी विचार कधी सुरू केला याच्यासाठी तिने म्हणजे सांगितलं की ती पी साईनाथ म्हणजे मॅग्सेसे पुरस्कार विजेते ते पत्रकार आहेत. त्यांनी त्यांचं एकदा भाषण तिने ऐकलं होतं आणि त्याच्यामध्ये नीरोज गेस्ट ही कथा पी साईनाथांनी सांगितली होती. कथा अशी होती की नीरो हा रोमचा राजा होता, तो विलासी वगैरे, पण त्याचं अख्खं राज्य जळत होतं, म्हणजे रोम शहर जळत होतं. आणि ते जळत असताना तो म्हणजे फिडल नावाचं वाद्य वाजवत बसला होता. आपलं राजा स्वतःचं राज्य म्हणजे शहर राजधानी जळतीये आणि तो त्यावेळेस फिडल नावाचं वाद्य वाजत बसला होता. हे लोकांना कळलं, लोक संतापली, प्रचंड संतापली. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकांना शांत करण्यासाठी एक मेजवानी ठेवली. मेजवानी त्या काळामध्ये प्रकाशाची म्हणजे लाईटची वगैरे काही सोय नव्हती. मेजवानी ठेवल्यामुळं मग त्या मेजवानीला सगळ्यांना बोलवलं लोकांना. आणि मग ते प्रकाश देण्यासाठी त्यानं काय केलं, तर त्या प्रकाश देण्यासाठी त्यांनी तिथले जे म्हणजे काय म्हणतात असह्य जे लोक होते त्यांना अक्षरशः बांधलं वरती खांबाला आणि त्यांना जिवंत जाळलं. आणि त्या जिवंत जाळलेल्या प्रकाशामध्ये, त्या लोकांना जाळलेल्या प्रकाशामध्ये खाली लोक मेजवानी जेवत होते. मग संविधानाचा अभ्यास आपण का करायचा, तर मी कदाचित नीरो नसणार आहे, मी कदाचित त्या मेजवानीतले म्हणजे ते जळणारे लोक असणार नाही, पण त्या मेजवानीतला भाग मी होणार नाही. आणि मी कोणी जर त्या मेजवानीमध्ये भाग होत असेल तर त्याला मी हे सांगणार आहे की तू ह्या मेजवानीचा भाग होऊ नकोस. यासाठी संविधानाचा पण अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की ते संविधानाचं पुस्तक लिहावं. त्या अगोदर तिने असं एक सांगितलं की NCERTचे जे हिस्ट्री जॉग्रफी हिस्ट्रीचे पुस्तकं निघाले त्याच्यामुळे पण आम्ही प्रभावित झालो. ह्यावेळेसचे जे निघाले त्यामुळे आम्हाला असं वाटलं की संविधानावर लिहिलं पाहिजे. आता एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी संविधानाचं पुस्तक लिहिलं खरं तर लगेच हे पुस्तक आता 2-3 ॲडिशन झाले त्याचे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदवीच्या प्रथम वर्षाला म्हणजे संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा हे घेतलेलं आहे, त्यांनी उपयोग केलेला आहे. आणि पुण्यातली अक्षरनंदन विद्यालयामध्ये याचा वेगळ्या पद्धतीने संविधानाचा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्याचा प्रयोग म्हणून ते पुस्तक वापरलं जाते. असं थोडंसं तिला भेटल्यामुळं पण ते मला वाटलं. आता लेखक म्हणजे मला यातलं वेगळेपण काय वाटलं, पुस्तकामधलं वेगळेपण काय वाटलं, तर संविधान तसा गहन विषय, गंभीर विषय आणि म्हणजे खूप व्हास्ट पण आहे. मग प्रत्येकाला माणसाला मर्यादा असतात हे आपल्याला माहीत आहे. आणि आजच्या टेक्नॉलॉजीमधले नवीन पिढीतले मुलं हे दोघं तर ह्यांनी त्याच्यामध्ये संविधानावरती त्यांना जे वाटते ते थोडं थोडं घेतलंय, पण त्याच्या अनुषंगाने आपला विचार सुरू व्हावा यासाठी त्यांनी अनेक मालिका ज्या संविधानाच्या अनुषंगाने तयार झालेल्या आहेत त्या मालिकांचे म्हणजे संदर्भ किंवा अनेक सिनेमे या अनुषंगाने त्यांनी ज्या पुस्तकामध्ये जे काही विषय घेतले त्या अनुषंगाने जे पुस्तकं आहेत त्यांच्याबद्दलची माहिती किंवा काही डॉक्युमेंटरीज आहेत त्या अनुषंगाने तर त्यांचे QR कोड्स हे दिलेले. म्हणजे आणि पुस्तकं हे वाचा, पुस्तकं हे मिळवा, हे सिनेमे पहा किंवा ह्या कादंबऱ्या मिळवा, ह्या कादंबऱ्या वाचा, असे सगळे संदर्भ ग्रंथ दिले. पुस्तक 103 पानाचे, पण ॲक्च्युली मला 2-1 महिने लागले. का लागले तर ते संदर्भ सांगितलेले मग ते यूट्यूबला वगैरे जे काही आहेत त्या अनुषंगाने काही त्यातली पुस्तकं काही सिनेमे मी पाहिले त्या अनुषंगाने. म्हणजे संविधानाचा एक निघालाय आपल्याला ते मला त्या लेखकांचं जास्त भावलं की बाबा थोडा वेगळा विचार, नवीन पिढीचा जो विचार आहे तो मला तिथं थोडासा पुस्तकं लिहिताना दिसला की आपल्या मर्यादा आहेत पण ह्याच्या
विस्तृत जाण्यासाठी इतरांना थोडंसं काही वेगळं साहित्य, म्हणजे जशी की आपली भारत एक खोज ही आहे, किंवा पंडित नेहरूंचं हे आपलं डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक असेल, किंवा तमस ही भीष्म साहणीची कादंबरी असेल ती वाचा, मोंटो हा त्या नंदिता दासचा सिनेमा असेल तो पहा. म्हणजे ह्या अनुषंगाने त्याच्यामध्ये तिने म्हणजे त्यांनी बरेच हे दिलेले आहेत, संदर्भ दिलेले आहेत. ते थोडंसं वेगळं पण वाटलं. संविधानातील उद्देशिका म्हणजे आपलं आय कार्ड हे नानी पालखीवालांचं विधान महत्त्वाचं आहे. या एका विधानाची सिद्धता आणि विस्तार म्हणजे एक पुस्तक आहे छोटेखानी. यामध्ये 9 प्रकरणं दिली. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे आम्ही भारताचे लोक, दुसरं आहे स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि त्याला सहभाव असं त्यांनी म्हटले, न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, आणि शेवटचं प्रकरण आहे भारतीय संविधान आणि आपण. आम्ही भारताचे लोक. खरं तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे सुशिक्षित आहोत, पण भारत हा कधी भारत होता का? पहिलं सगळे संस्थानिक होते. अखंड भारत हा खरं तर पूर्वी नव्हता. सगळे संस्थानिक राजे राजवाडे होते. जेव्हा इंग्रज आले, जेव्हा इंग्रजांनी आपल्यावर राज्य सुरू केलं, अगोदर म्हणजे व्यापारी म्हणून आले, पण नंतर त्यांनी जेव्हा इथं राज्य करायच्या हिशोबाने सुरू केले, तेव्हा त्यांनी खरं तर नकाशा वगैरे सुरू केला. आणि तेव्हा अगोदर कंपनी राज आलं त्यांचं 1773, आणि 1773 ते 1857, आणि त्याच्यानंतर ब्रिटिश सरकार राज आलं ते म्हणजे 1858 ते 1947. मग याच्या अगोदर आपल्या देशामध्ये संविधान नव्हतंच का? तर होतं. कुठलं संविधान होतं? मनुस्मृती होती. सगळ्यांना होता का न्याय त्याच्यामध्ये? आपल्याला माहिती आहे. म्हणजे जी संविधान योग्यच नव्हतं, सर्वांसाठी नव्हतं. पण 1919च्या कायद्यानुसार, मग हे स्वातंत्र्याचा लढा झाला, सामाजिक चळवळी झाल्या, त्यामध्ये 1919च्या कायद्यानुसार कायदेमंडळ 2 सभागृहाचे असावे अशी कल्पना मांडण्यात आली, आणि सत्तेचे विभाजन आणि विभागणी करण्याचा संदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या. 1935च्या भारत सरकार कायद्याच्या मार्फत आल्या. त्यापूर्वी 1930च्या लाहोर जो करार झाला, येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला, आणि आपल्यासाठी आपला देश जेव्हा स्वतंत्र होईल त्यावेळेस नियम कायदे कानून असले पाहिजेत, आणि ते आपणच बनवले पाहिजेत, हा विचार पुढे आला. आणि मग त्याच्यानंतर संविधान सभेची निर्मिती झाली. संविधान सभेची निर्मितीबद्दल आता आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे. तिथे अनेक बैठका झाल्या, तह झाले, आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये भरपूर विचार झाला. कठीण संघर्षानंतर ह्या सगळ्या बैठका, त्या सगळ्या प्रोसेसनंतर नोव्हेंबर 1946 स्वतंत्र संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. त्याच्यानंतर संविधान सभेची रचना, हे सगळं आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे किती लोक होते, मसुदा समितीचे अध्यक्ष वगैरे, त्याच्यामध्ये नंतर परत किती जणांनी कायम परत शेवटपर्यंत काम केलं, किती देशांच्या संविधानाचा अभ्यास केला सगळ्यांनी, हे सगळं आता आपल्याला थोडक्यात माहिती आहे. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी जात नाही. संविधान म्हणजे आहे तरी काय? तर आपण सारेजण एकत्र कसे राहणार, आपले हक्क, कर्तव्य या साऱ्यांच्या बाबतचं एक नियमाचं पुस्तक आहे. संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपण एवढे लोक एकत्र राहणार आहोत, तर त्याच्यासाठी काही नियम आहेत, काही आपले हक्क आहेत, आणि काही आपली कर्तव्य आहेत. ह्या अनुषंगाने संविधानाची उद्देशिका आपण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, संविधानाचे प्रस्तावना असं म्हणतो, प्रास्ताविक. तर त्याच्यामध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दाने सुरुवात केली, आणि ती उद्देशिका, ती प्रास्ताविका आपण स्वतःप्रत अर्पण केली. इतर काही देशांमध्ये बघितलं तर त्यांनी त्यांच्या देवाला वगैरे अशी ती अर्पण केली, पण आपल्या देशाचं संविधान हे आपण स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे. यातलं वैशिष्ट्य म्हणजे एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. प्रत्येकाला एक मत आहे, आणि त्या प्रत्येकाच्या मताचं तेवढंच मूल्य आहे. हे त्यातलं लोकशाहीमधलं महत्त्वाचं गाभा आहे. स्वतंत्र भारताच्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला एक मत असेल, तसंच प्रत्येक व्यक्तीच्या मताचं मूल्य समान असेल. मत असण्याचा, ते मांडण्याचा अधिकार हे स्वातंत्र्याचं मूल्य झालं. तर सर्वांच्या मताला समान मूल्य असणं हे समतेचं तत्व झालं. याचा या संविधानामध्ये अंतर्भाव, स्वातंत्र्य आणि समता या दोन्हीचा मुख्य अंतर्भाव करण्यात आलेला आहे. उद्देशिकेत आपली वैचारिक ओळख स्पष्ट करण्यात आलेली. लोकशाही मूल्यांचा अंगीकार आपण केला आहे. आपली उद्देशिका म्हणजे सामूहिक स्वप्न संहिता आहे, सगळ्यांच्या स्वप्नांची संहिता आहे.
मला एक कबीरजींचा दोहा आठवतो, 2च ओळीतला आहे, पण आपलं पसायदानासारखं किंवा ह्यानी आपलं साने गुरुजींनी म्हणल्यासारखं, कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बर. हे आहे म्हणजे संविधान म्हणजे दुसरं काही नाही की कोणीच मित्र नाही आणि कोणी शत्रू नाही, सगळे आपल्याला समान असले पाहिजे. आणि या अनुषंगाने मग लोकनाथचे 2 जण आहेत, विनय आणि चारू. ते IIM चे विद्यार्थी होते, ते सामाजिक कार्य करतात गुजरातमध्ये. त्यांचे एवढे व्हिडिओज वगैरे आहेत, ते स्लम एरियामध्ये काम करणाऱ्या मुलांसाठी वगैरे काम करतात. त्यांना मग तर त्यांचे मी बरेच व्हिडिओज बघितले, इतके अप्रतिम आहेत म्हणजे त्यांचे, ऐकले पाहिजेत खरं तर व्हिडिओ. त्यांनी एक गीत लिहिलं आहे, हम लोग वी द पीपल, आणि ते आपणच गातात 2 जण. तर त्यांचे खरंच म्हणजे ऐकावे असे व्हिडिओज आहेत. म्हणजे त्या स्लम एरियातल्या आता मी म्हणजे विषय वाढेल, पण तर स्लम एरियातल्या मुलांना त्यांनी एक दिवस म्हणजे रेल्वे स्टेशनवरती असतात ना मुलं बसलेली, त्यांना एकत्र त्यांच्याकडं थांबवून घेतलं होतं. तर त्या मुलांना त्यांनी मग त्या दिवशी ठेवलं, झोपली वगैरे, जेवण केली. नंतर ते सांगत होते की ते मुलं म्हणले की आमच्या आयुष्यामध्ये पूर्ण रात्र आम्ही झोपलो, ही अशी पहिली रात्र आहे. म्हणजे गाड्या येणार, खडखड वाजणार, मग त्या प्लॅटफॉर्मवरती लोक येणार, मग आम्हाला ते कुणीतरी हाकलून लावणार. अख्खी पूर्ण रात्र शांतपणे झोपलो होतो आम्ही, आम्हाला कुणी न उठवता, अशी पहिली रात्र आहे असं त्या मुलांनी सांगितलेले. असे अनेक अनुभव म्हणजे विनय चारूचे व्हिडिओज पाहायला पाहिजेत असे ते व्हिडिओज आहेत. आणि त्यांचं ते गाणं फार सुंदर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये दिले पण त्यांनी वी द पीपल, म्हणजे कसं असलं पाहिजे त्या अनुषंगाने. आता त्याच्यामध्ये मी जात नाही जास्त. दुसरं त्यातलं मूल्य जे आहे ते स्वातंत्र्य. मानवी इतिहासाकडे एक बार नजर टाकली असता आपल्याला असं लक्षात येतं की धर्म, जात, लिंग, वंश, वर्ण अशा अनेक मुद्द्यावरती अनेक लढाया, अनेक संघर्ष लोकांना करावे लागले. स्वातंत्र्य सगळ्यांना सहजासहजी मिळालेलंच नाहीये. आणि ते मग स्वातंत्र्य म्हणजे काय, तर मी थोडा वेळ लागला तरी म्हणजे आपल्याला विचार करायला लावणारं त्यांनी एक 8वीतल्या मुलानं लिहिलेलं पत्र वाचून दाखवते. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपल्याला स्वातंत्र्य म्हणून 68 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या भाषेत भारताचा 68वा बर्थडे. शाळेत आल्यापासून मी दरवर्षी झेंडावंदनाला यायचो. त्यावेळी सारेजण 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले असं एक अवघड वाक्य बोलत असत. मला तेव्हा त्याचा अर्थ कळायचा नाही, आजही फार कळतो असं नाही. पण 5वीला आम्हाला स्वातंत्र्याचा इतिहास होता, त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. 16व्या शतकात ब्रिटिश भारतात आले, व्यापार करायचा म्हणून आलेले ब्रिटिश राज्यकर्ते बनले. त्यांनी संस्थानं काबीज केली. हळूहळू संपूर्ण भारतच त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली आणला. त्यावेळी समाजात असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी समाज सुधारकांनी खूप प्रयत्न केले. मग राष्ट्रीय सभेची स्थापना, क्रांतिकारी संघटना, मग गांधीजींचे असहकार आंदोलन, दांडी यात्रा, सविनय कायदेभंग, चले जाओ चळवळ वगैरे वगैरे. एखादा ॲक्शन थ्रिलर सिनेमा पाहिल्यासारखं वाटलं मला, पण हा काही सिनेमा नव्हता, हे खरं खरं घडलं होतं. अनेकांनी बलिदान दिलं होतं, तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असा विचार करताच माझ्या अंगावर काटा आला. खूप अभिमान वाटला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा, त्यासाठी प्राणांचीही किंमत द्यायला तयार असलेल्या क्रांतिकारकांचा. या खऱ्याखुऱ्या हिरोंची ओळख मला इतिहासाच्या पुस्तकाने करून दिली. आणि आज हा झेंडा इथे फडकवताना मला खूप छान वाटतं. झेंडा फडकवतोय म्हणजे जणू मी शूरवीर लढवय्या क्रांतिकारकांशीच संवाद साधतोय असं मला वाटतं. पण मला अजूनही स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ कळलेला नाही. इंग्रजांना आपण हाकलून लावलं म्हणजे स्वातंत्र्य का? इंग्रजांचं नसणं हे स्वातंत्र्य आहे का? काहीतरी नसणं म्हणजे काही असणं ही व्याख्याच मला नकारात्मक वाटते. म्हणून मी स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. आमच्या घरी एक कामवाली मावशी येतात, फक्त 4थी शिकल्या, पण त्यांची मेमरी स्ट्रॉंग आहे. मी त्यांना विचारलं, मावशी तुम्ही पुढं का शिकला नाही? त्यावर त्या म्हणाला, आम्हा बायकांना कुठं आले शिकायचं स्वातंत्र्य. मी म्हणालो, पण आपल्याला सगळ्यांना तर 1947लाच स्वातंत्र्य मिळाले ना मावशी. मावशी फक्त माझ्याकडून बघून हसल्या, पण त्यांनी उत्तर काही दिलं नाही. अगदी दुसऱ्याच दिवशी आईबाबांचं नेहमीप्रमाणे कशावरून तरी भांडण सुरू होतं. ही एक भारी एंटरटेनमेंट असते बरं का. बोलता बोलता आई बाबांना म्हणाली, एवढी शिकले पण साधं बाहेर जायचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. मी एकदम म्हणालो, पण आई 15 ऑगस्ट 1947ला आपल्या सर्वांना स्वातंत्र्य मिळाले ना.
मग आई रागात म्हणाली, ते स्वातंत्र्य मिळालं देशाला, आम्हाला नाही. आणि दुसऱ्याच क्षणी आई बाबा हसू लागले. त्यांचं भांडण मिटल्याचा आनंद झाला, पण उत्तर काही मिळालं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं, आईला नाही मिळालं म्हणजे काय? परवा मामाला फोन केला, घरी लवकर ये म्हणून. तर तो म्हणाला, अरे माझ्या हातात थोडंच आहे, ऑफिसमध्ये खूप काम आहे, बॉस म्हणेल ते ऐकावं लागतं, आम्हाला कसलं आलंय स्वातंत्र्य? मी पुन्हा तेच म्हणालो, अरे 15 ऑगस्टला. त्यावर तो म्हणाला, अरे स्वातंत्र्य मिळालं राजकारण्यांना, मोठ्या मोठ्या श्रीमंतांना, आपल्यासारख्या गरीब सामान्य माणसाला कुठलं आहे स्वातंत्र्य? मामाच्या अशा बोलल्यानंतर मी खूपच गोंधळलो. जास्त विचार करायचा नाही असं ठरवलं मी. स्वाधीन दादा म्हणून माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे गेलो तर तो नाराज होता. का नाराज आहे असं विचारल्यावर त्यानं सांगितलं की त्याची इंजिनिअरिंग करायची इच्छा नव्हती. आपल्याला कुठं आहे हवा तो कोर्स करायचं स्वातंत्र्य. बाबांची इच्छा होती म्हणून मी इंजिनिअरिंग करावं. काय करावं आता मात्र हद्द झाली. स्वाधीन दादा तर श्रीमंत घरातला, मामा म्हणाला तसा खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा, त्याला पण स्वातंत्र्य नाही. मग मला मात्र काहीच कळलं. मी सरळ घरी आलो. आपल्या शाळेच्या शेजारच्या जयप्रकाश नारायण हॉलमध्ये एक व्याख्यान होतं, ते ऐकायला गेलो. तर भाषणात प्रमुख पाहुणे म्हणाले, आजही दलितांना, वंचितांना, आदिवासींना कुठे आहे स्वातंत्र्य? आता मात्र माझ्या डोक्याला शॉर्ट लागला. म्हणलं हे काही खरं नाही, सगळे आपल्याला खोटं बोलत आहेत किंवा पुस्तकात तरी चुकीचं लिहिलंय असं वाटतं. घरी येऊन पेपर वाचू लागलो तर पेपरमधल्या एका लेखामध्ये म्हटलं होतं, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या संस्था भारताचं धोरण ठरवतात, भारताला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य नाही. मग मात्र मी घोषणाच केली, भारताला स्वातंत्र्य मिळाले की अफवा आहे असं बोलताच सरांनी माझ्या मुस्करात लावली. मग मात्र मी गपगुमान मान्य केले की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. तरी मी सरांना म्हणालो, सर देश स्वतंत्र झाला म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी 29 राज्य 7 केंद्रशासित प्रदेश झाले असतील स्वतंत्र, पण आपण नाही. देश म्हणजे काय सर? जमीन, नद्या, दगडधोंडे, हे उंच पर्वत की हे अनकाशा म्हणजे देश? सर माझ्याकडं आवाकून पाहत राहिले, माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, तू म्हणतोयस ते खरं आहे अमर्त्य. देश म्हणजे काही हा भूगोल नाही, देश म्हणजे देशातली माणसं. बाकीचं तर वाचत नाही. म्हणजे स्वातंत्र्यावरती असं विचार करायला लावणार त्याच्यामध्ये लिहिले. आणि मग आपल्याला कशाचं स्वातंत्र्य आहे? भाषणाचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, निशस्त्र आणि शांततेनं एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, सहकारी संस्था काढण्याचं स्वातंत्र्य आहे, भारतभर मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि कुठल्याही भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये भारतीय असेल तर आपण याला स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे. आपला धर्म कुठला असावं ह्याचं स्वातंत्र्य, आपला आहार विहार आपला कुठला असावं याचं स्वातंत्र्य. पण त्यांनी हे सगळं आपल्या संविधानाने आपल्याला दिले. पण चला विचार करूया, यामध्ये काही या संविधानामध्ये जरी ते नमूद केलं असलं तरी आजपर्यंत आपल्याला ते मिळाले नाहीत. याविषयीचे काही उदाहरणं दिले, त्यातले एका दुसरं. शनी शिंगणापूर मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाकारणे, म्हणजे संविधानाने दिलाय पण अजून पण अंमलबजावणी त्याची होऊ शकत नाही. मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारणे असेल. मासिक पाळी सुरू असताना महिलांना आपल्याच घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जाण्याची परमिशन नसणे किंवा हे म्हणजे नाकारलेले मध्ये. आणि मग स्वातंत्र्याचे 2 प्रकार सांगितले त्यांनी, थोडंसं 2-3 गोष्टी सांगितल्या. नकारात्मक स्वातंत्र्य, सकारात्मक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये मला तेवढं कळलं नाही, पण वैयक्तिक कुठल्याही वैयक्तिक गोष्टींवरती इतरांनी घाला घालू नये. आता सध्या गाजत असलेलं म्हणजे चिन्मय मांडलेकरांचा विषय, त्यांनी आपल्या मुलाचं नाव काय ठेवावं याच्यावरचा, आणि नंतर श्रुती जोगचा मंगळसूत्रावर आता सध्या गाजत असलेला विषय. म्हणजे आपल्या वैयक्तिकवर लोकांनी खरं तर काही कॉमेंट्स, म्हणजे मला कसं राहायचंय, मला कुठला पेहराव असावा याच्यावर लोकांचं काही असू नये. पण ह्या सोशल मीडियामुळे तर प्रत्येकाला म्हणजे हा विचार नाहीये लोकांच्या डोक्यात की म्हणजे मी कुठल्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायला पाहिजे याच्यावर. कलम 21 हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्या संरक्षणाच्या संदर्भात आहे. प्रत्येक व्यक्तीला मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. मग त्यामध्ये निवारा प्रत्येकाला मिळायला पाहिजे. आरोग्याचे प्रश्न सुटण्यासाठी शासनानं म्हणा किंवा समाजाने त्याची हे केली पाहिजे. रोजगारासाठी प्रत्येकाला रोजगार मिळणं, कायदेशीर मदत प्रत्येकाला मिळण्याचा अधिकार आहे, हे व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येतात. एखाद्या देशाचं संविधान व्यक्तीला किती आणि कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य देतं, बहाल करतं, यावरून त्या देशाचं संविधान किती प्रागतिक आहे हे ठरत असतं किंवा याचा अंदाज बांधता येतो.
मग आपण प्रश्न विचारले त्यांनी, मग भारतीय संविधानाने व्यक्तीला पुरेसे स्वातंत्र्य दिले आहेत का, म्हणजे आपल्याला विचार करायला लावत होते. तुम्हाला काय वाटतं असे प्रश्न तिथं लेखकांनी, आणि मग खरंच आपण तिथं त्या अनुषंगाने विचार करायला कुठंतरी प्रवृत्त होतो. समानता, मग कबीरांचाच एक दोहा त्याने तिथे लिहिलाय, जन्मते माणूस होत हे जानत संसार, सगळे जन्मता माणसं आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे, पण त्या पद्धतीने एकमेकांना आपण वागवतो का. समानता ह्या अनुषंगाने, तर समानता हे खरं तर नैतिक मूल्य आहे, पण वास्तविक ते आहे का, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण त्याच्यावर तेवढा विचार केलाय का, आणि विचार केला असला तर आपल्या वागण्यातून आपण ते दाखवतो का हे. आणि मग त्याच्यावरती त्यांनी काही रेकॉर्ड्स पण सांगितलेले. 2012चं त्यांनी रेकॉर्ड दिले. जागतिक बँक, वर्ल्ड बँकेने च्या रिपोर्टनुसार 16.1% लोकसंख्या असलेल्या काही देशांकडं जगातील एकूण संपत्तीपैकी 66.7% संपत्ती, हे 2012चे रिपोर्ट्स. आणि 2014 भारतामध्ये करोडपती लोकांची संख्या सांगितली त्यांनी 14,800, आणि दारिद्र्य दरडोई उत्पन्न असणारे 25 कोटी लोक आहेत ज्यांचं उत्पन्न 80 रुपयापेक्षा कमी आहे. मग हे समानतेचं लक्षण आहे का. संविधानाने जरी समानता दिली असली तर ते आणण्यासाठी समाजातल्या लोकांनाच प्रयत्न केले पाहिजेत. मग विषमतेची अनेक उदाहरणं दिली त्याच्यामध्ये, म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, त्याला खूप चांगले पर्सेंटेज आहेत, पण त्याच्याकडे आर्थिक त्याची सुबत्ता नाही आहे, तर तो जे कॉलेज आहे, म्हणजे त्याची क्वालिफिकेशन आहे, तो कॅपेबल आहे, पण तो तिथं जाऊ शकत नाही. आणि तेच त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेज मिळवलेले विद्यार्थी, पण त्यांच्या पालकांची ऐपत आहे, पैसे आहे, तर ते तिथं जाऊ शकतात. ही विषमता, किंवा म्हणजे अनेक विषमतांवरती त्याच्यावरती बरेच एक 8-9 मुद्दे दिलेत, आणि खरंच विचार करायला लावणारे मुद्दे. किंवा आपल्याकडे जे जाती भेद आहे, की एखादा म्हणजे समजा हिंदू वस्तीमध्ये एखादा मुस्लिम व्यक्ती गेला, तुम्हाला रूम भाड्याने पाहिजे, म्हणजे शेवटी त्याला काही म्हणजे विषय पण आहे, त्याला वेगवेगळे टांगोरे आहेत, पण त्या म्हणजे विचार करतो, किंवा असं अशा पद्धतीचे अनेक म्हणजे. तर जातीभेद विषमता त्याच्यामध्ये, आर्थिक विषमतेचं असतं, स्त्री पुरुष विषमता, आणि त्यामधली काही म्हणजे विषमतेचं एक ह्याच्यामध्ये अंध विद्यार्थ्याच्या परीक्षेला एखादा लेखनिक दिला तर ही विषमता चांगली आहे, की त्या अंध व्यक्तीला, अंध मुलाला ती पुढे घेऊन जाणार आहे. ही विषमता खरं तर म्हणजे ही तर आहे, सकारात्मक आहे. अशा काही उदाहरणांमध्ये मी त्यातले 2-3 उदाहरणं घेतले. मग समतेकडे पाहण्याचा आपला सगळ्यांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, समाजवादी असला पाहिजे. समाजाच्या हिताच्या दृष्टीने आपण समतेकडे पाहिलं पाहिजे. अगदी कंजेस्टेड माइंडेड नको, तर ब्रॉड माइंडेड आपली थिंकिंग वाढली पाहिजे त्या अनुषंगाने. आणि मग त्याच्यामध्ये दर्जाची व संधीची समानता, दर्जाची व संधीची समानता, समाजवादी असला पाहिजे, समाजाच्या हिताचा असला पाहिजे. दर्जाची व संधीची समानता, यामध्ये त्यांनी सर्वांना समान दर्जा असला पाहिजे. गरीब, श्रीमंत, धर्म, मोक्ष, लिंगावर्ण दर्जा ठरवू नये असं. आणि संधीच्या समानतेबद्दल त्यांनी सांगितले, ते आता मी उदाहरण सांगितलं, जसं कॉलेजमध्ये भरताना फीसचा विषय, की एकाची कॅपेबल आहे पण फीस भरू शकत नाही, आणि कॅपेबल नाहीत पण आर्थिक त्यांच्याकडं सुबत्ता असल्यामुळे ते भरू शकतात. किंवा जातीवरून किंवा स्त्री पुरुषांमधला भेदभाव, किंवा म्हणजे महिलांना पगार कमी असणं रोजगारामध्ये वगैरे, हे कष्ट तेवढेच असतात अशा पद्धतीने. व समानतेचे आयाम कोणते आहेत, तर राजकीय आहेत, आर्थिक आणि सामाजिक आहेत. तर राजकीयमध्ये ब्रिटिश काळामध्ये एकाच गुन्ह्याला एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा करता येत असे, पण स्वतंत्र भारतामध्ये सगळ्या स्त्री पुरुषांसाठी समान कायदा आहे, आणि संरक्षण पण आहे त्याच्यामध्ये, आणि सगळ्यांना समान हक्क पण आहेत. आर्थिक दारिद्र्य, आता मग शासन काय करतं, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे पोषण आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार घेतं या एकूण समाज व्यवस्थेमध्ये. आणि सामाजिक काय आहे, तर दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, स्त्रिया यांना भेदभावापासून मुक्ती मिळवून देणं हे सामाजिक कार्य आहे. शासन देत असलं तरी आपल्या पण मनामध्ये तो विचार असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांना समान आदर मिळणं हा सुद्धा सामाजिक समानता आणण्यासाठीचा हक्क आहे सगळ्यांचा. समतेच्या वाटेवर जात असताना सरकारला 2 पातळीवरती काम करावं लागतं. असं एक कायदा, मग कायद्यामध्ये निर्मिती, काही कायदे चुकीचे असतील किंवा नसतील त्या अनुषंगाने, तर ते कायदे निर्मिती, योजना आणाव्या लागतात शासनाला, वेगवेगळ्या सरकारी योजना आणाव्या लागतात, त्या आधारे विषमता कमी करण्याचा प्रयत्न करावा लागतो.
औपचारिक क्षमता प्रस्थापित करणं, त्याच्यामध्ये विषमतेला पाठिंबा देणाऱ्या संस्था असतील तर त्यांच्या अधिकृतपणे त्या नष्ट केल्या पाहिजेत. समान राजकीय हक्क देण्याचा प्रयत्न केला जातो. आता आपण बघितलं पूर्वी महिलांना राजकीयमध्ये नव्हते तेवढं, आता 33% आरक्षण वगैरे जे विषय निघाले त्यावरनं. आता सकारात्मक भेदभाव, ज्या गटाला कमी दर्जा आहे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती, आर्थिक निकष वगैरे आहेत, त्या गटाला त्याचा योग्य दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारला विशिष्ट पावलं उचलावी लागतात. म्हणजे जसं की मागास वर्गातले मुलं आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह, किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत त्यांच्यासाठी काही वेगळ्या सोयी, किंवा महिला बालकल्याण एक वेगळी म्हणजे हेच विभागच काढलेला आहे, किंवा नोकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राखीव जागा ठेवणं, हे सगळ्या म्हणजे सकारात्मक भेदभाव. हा भेदभावच आहे खरं तर, पण तो मागे जे आहेत जे मागासलेले आहेत त्या लोकांना पुढे आणण्यासाठीचा हा भेद आहे, पण तो सकारात्मक आहे, जो त्यांना पुढे घेऊन जाणार आहे अशा पद्धतीने. संविधानामध्ये समता कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी विहिरी, तलाव, मंदिर या ठिकाणी जाण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही. हे जवळपास आता कुठं क्वचित आढळत नाही. ह्या विषयाशी अनुषंगाने आता वेगळ्या बातम्या कधी येताना दिसत नाही. म्हणजे हे संविधानाचंच फलित आहे. जे होतं पूर्वी त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला, पण आता तशा कुटुंब तर आता म्हणजे अशात ऐकण्यात नाहीये. तर हे संविधानातच आपल्याला लाभलेलं आहे किंवा झालेलं आहे. बंधुता, लेखकांनी बंधुता म्हणजे हा पुल्लिंगी शब्द जरा थोडा, म्हणून त्यांनी त्याला सहभावाचा शब्द आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण भेद नको म्हणून त्यांनी वापरलेला आपल्या ह्याच्यामध्ये संविधानामध्ये बंधुता वापरलाय, पण त्यांनी सहभावा शब्द वापरलाय. भारतीय इतिहासामध्ये बौद्ध असतील, कबीर असतील अशा अनेक संतांनी किंवा इतरही संतांनी सहभावाचा रस्ता दाखवलेला आहे. पण त्या रस्त्यावर चालताना स्वतंत्र भारतात मोठी अडचण आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. भारतीय लोकशाहीसाठी सहभावामध्ये सहभाव हा सहकार्य आणि सहिष्णुतेवर अवलंबून असतो. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्याचा आदर करणं त्यामध्ये महत्त्वाचं आहे. मग त्या अनुषंगाने त्यांनी काही उदाहरणं जे संविधान लागू झाले पण अडचणी येत आहेत. दलित महिला किंवा कुठल्याही महिला सरपंच झाल्या, कुठल्याही कास्टच्या असतील त्या, तर ते एकतर त्यांचे नवरे कारभार करतात, एक किंवा दलित महिला जेव्हा सरपंच झाल्या तेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले, हे उल्लेख केले त्याचा. जात, लिंग, संपत्तीनुसार प्रतिष्ठेचं असमान वितरण आहे. आपण म्हणजे जनरली आपल्यामध्ये पण असतं की आपल्या हाताखाली काम करणारा व्यक्ती आहे तर त्याला आपण तेवढं प्रतिष्ठेने वागवत नाही. खरं तर हे संविधानाने दिले की व्यक्ती कुठलं काम करत आहे, किती त्याची आर्थिक परिस्थिती आहे, त्याचा धर्म कुठला आहे, त्याचं लिंग कुठली आहे, त्याची काही ह्याचा संबंध नाही. आणि विविधतेचे जतन, भिन्न भाषा आहेत, मग आदिवासी लोक आहेत, मग ते त्यांच्या भाषेला लिपीच नाही आहे तर ते तर किती अवघड आहे, मग ती नष्टच होणार आहे. तर ती विविधतेचं जतन पण आपण केलं पाहिजे. हे सहभाव, संस्कृतीचं जतन असेल, धर्मांचं जतन असेल, हे केलं पाहिजे. आणि त्याच्यातल्या ह्या पुस्तकातलं सगळ्यात मला आवडलेलं उबंटूची गोष्ट, उबंटू. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये काही माणस तज्ज्ञ गेले होते आणि त्यांनी तिथल्या मुलांना एक लांब अशा दोरीला भरपूर वस्तू लावल्या खाण्याच्या, आणि त्या मुलांना सांगितलं जो शर्यतीमध्ये पुढे येईल त्याला ती वस्तू मिळेल. मुलांनी काय करावं केल्या आदिवासी मुलांनी, एकही मुलगा ती स्पर्धेला म्हणजे पुढे गेला नाही. सगळ्यांनी एकमेकांची हातं धरली, सगळेजण एकत्र पळत गेले आणि सगळ्यांनी मिळून ती वस्तू घेतली. त्यांना आश्चर्य वाटलं. अपेक्षित काय होतं त्यांना की कुणीतरी स्पर्धेमध्ये, तर स्पर्धा लावली तर हे होतं. सगळ्यांना त्या मुलांनी सांगितलं नाही आमचा आनंद एकट्याने घेण्यात नाहीच येतो, आम्हाला सगळ्यांनी ते मिळून घेण्यामध्ये आनंद आहे. तर नेल्सन मंडेलांनी त्यांच्या संविधानामध्ये हे महत्त्वाचं त्यांनी संविधानाचं म्हणजे मूल्यच त्यांनी त्यामध्ये घेतलेलं आहे. तर हे असं होणं अपेक्षित आहे असं त्याच्यामध्ये. माणसाचं माणूसपण हे त्याच्या इतर माणसासोबत असण्यामुळेच असतं. आपल्याला मिळणारा आनंद हा दुसऱ्यांच्या दुःखाच्या बळावर असेल तर तो खरा नाही, हे सहभाव शिकवत असतं असं त्याच्यामध्ये. 5वं प्रकरण आहे त्यातलं न्याय. समता आणि स्वातंत्र्य या दोन मूल्यांमधलं संतुलन म्हणजे न्याय आहे. न्यायाचं राज्य आणायचं असेल तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचं जतन करणारं राज्य म्हणजे न्यायाचं राज्य. सामाजिक न्यायामध्ये आदिवासी काय बदल केले संविधानामध्ये, आदिवासी क्षेत्र संरक्षित केलेलं आहे, आरक्षणाची तरतूद केलेली आहे, आणि स्त्रीमुक्ती. आता आपण स्त्री आहे म्हणून स्त्रीमुक्तीवरती बोलते मी थोडंसं. म्हणजे घरगुती हिंसाचार असेल किंवा
हुंडाबंदीचा कायदा असेल किंवा सतीचं असेल किंवा गर्भनिदान चाचणी असेल, यांच्या विरोधामध्ये कायदे केले गेले. म्हणजे महिलांचं जीवनच अस्तित्व जे धोक्यात होतं ते ह्या संविधानामुळे कुठंतरी अस्तित्व टिकून आहे. लैंगिक शोषणाविरुद्धचा कायदा असेल, वडिलांच्या संपत्तीमध्येचा वाटा असेल, धर्म हा वडिलांचा लावला जातो. म्हणजे असे जे आहेत ते सामाजिक न्यायामध्ये येणारे. आणि आर्थिक न्यायामध्ये स्त्री पुरुषांच्या वेतनामधला जो फरक आहे तो कमी झाला नाही आणखी. आणि कुळ कायदा आपल्याला माहिती आहे, म्हणजे पूर्वी एकेकाकडेच खूप जमिनी होत्या, पण कुळ कायदा निघाला, ज्यानं स्वतः म्हणजे त्याचं काम करत होता त्या शेतामध्ये, त्याला ती जमीन वाटप करण्यात आली. ते म्हणजे आर्थिक न्याय देण्यासाठीच केलेले एक ते कायदा होता. राजकीय न्याय तर आपल्याला माहिती आहे, ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये 1/3 जागा स्त्रियांना देण्यात आल्या. दलितांना असेल, आदिवासींना असेल, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागांचं वितरण तिथं राखीव जागा ठेवण्यात आल्या. मग ह्याच्यामध्ये मग लागू झालं का खरं तर ह्याच्यामध्ये आणखीन पण त्रुटी आहेत आपल्याला माहिती आहे. जात पंचायतीचं जे की संविधानाला मानतच नाही. ऑनर किलिंगचे विषय, म्हणजे कुठल्या तरी 2 परजातीतल्या मुला मुलींनी लग्न केलं तर त्यांचेच नातेवाईक त्यांना ठार मारून टाकतात किंवा समाजाबाहेर काढतात, असे विषय असतील. म्हणजे ही न्यायालयीन ह्याच्यामध्ये ढवळाढवळच आहे. असं पण होतं, म्हणजे हे म्हणजे संविधानाने दिलंय पण तरीही आणखीन आपल्या समाजामध्ये असलेले प्रॉब्लेम्स आहेतच. 6वा आहे लोकशाही. 2 प्रकारच्या लोकशाही असतात, प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये मात्र प्रत्येकाचं मत विचारात घेणं ते काही म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. आपल्या देशाने अप्रत्यक्ष लोकशाही बहुतांश देशांनी अप्रत्यक्ष लोकशाहीचाच अंगीकार केलेला आहे. आता त्याच्याबद्दल मी फार बोलत नाही कारण आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. मग लोकशाही राज्यसंस्थेचं स्वरूप आणि भारतीय लोकशाही याच्यावरती त्याच्यामध्ये दिलंय, पण आपल्याला जवळपास सगळ्यांना त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे म्हणून तो विषय घेतला मी थोडासा. 7वं प्रकरण आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षेमध्ये असणारे अडथळे कोणते आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले मूलतत्ववाद. एक उदाहरण देते, मलाला युसुफझईचं, की त्या लोकांना की म्हणजे महिलांनी शिकलंच नाही पाहिजे असं वाटतं, त्यांच्या धर्मामध्ये लिहिलं, म्हणून ती मुलगी प्रयत्न करते आपल्या मैत्रिणींना आपण पण शिकलं पाहिजे तर तिला गोळ्या घालून ठार मारणे, त्या विचारालाच मरणे म्हणजे ठार करणे, अशा पद्धतीनं जमातवाद म्हणजे झुंडशाही बघतो आपण. आता एखादा उगीच वाटलं चोर आहे त्यालाच मारणे, किंवा एक उदाहरण दिले त्यांनी, गोमांस शिजवलं असं फक्त म्हणजे वाटलं, अफवा पसरली तर जमावाने त्या व्यक्तीला ठार केलं, म्हणजे कितपत योग्य आहे हे. अशा पद्धतीने आंतरधर्मीय वर्चस्व म्हणजे शीख दंगलीचा उल्लेख केला त्यांनी, काश्मीरी पंडितांना काश्मीरमधून काढलं, बाबरी मशिदीचा विषय, किंवा त्याच्यानंतर म्हणजे झालेले दंगली, बोधरा हत्याकांड, हे असे विषय त्याच्यामध्ये त्यांनी आंतरधर्मीय वर्चस्वामध्ये. आणि धर्मांतर्गत वर्चस्व म्हणजे परत आपल्या एकाच धर्मामध्ये पोट जाती त्याच्यामध्ये तू वरचा मी खालचा अशा पद्धतीची श्रेणी रचना, हे त्यातून होणारे संघर्ष, हे धर्मनिरपेक्षतेला बाधक असणारे सगळे घटक आहेत. भारतीय धर्मनिरपेक्षता ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आणि कुठल्याही धर्माच्या अधिष्ठानावर उभी राहिलेली नाही. तरीही भारतीय धर्मनिरपेक्षतेवर टीका काय काय केल्या जातात ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले. धर्मनिरपेक्षता धर्मविरोधी आहे असं आपल्या भारतीय धर्मनिरपेक्षतेबद्दल त्यांनी लिहिलंय. अल्पसंख्याकांना खुश करण्याचं हे तंत्र आहे असंही त्यांनी, म्हणजे असं लोक म्हणतात, त्याच्याबद्दलचे दोष लोक करतात असं बोलले. धर्मनिरपेक्षतेचं राजकारण हे मतांचं राजकारण आहे आणि धर्मनिरपेक्षतेचं तत्व प्रत्यक्षात येणं अशक्य आहे असं त्याच्याबद्दलचे लोकांची मतं त्याच्याबद्दल त्यांनी मांडलेले. आणि मग त्याच्या खाली चला विचार करूया अशामध्ये. आणि साहिर लुधियानवीचे गाणं आहे पिक्चरमधलं, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलादे इंसान बनेगा. ते पूर्ण असं छान गीतच त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे असं की बाबा फक्त असं पण नाही की म्हणजे बोर होतं असं, म्हणजे वैचारिक ज्याला पुस्तक पाहिजे अशा पद्धतीचं पुस्तक आहे. समाजवाद, व्यक्तीपेक्षा समाजहिताला प्राधान्य असलं पाहिजे. आता वैयक्तिक प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्याच विकासाचा विचार करतो, पण देश जेव्हा आला त्यावेळेस त्या देशामध्ये सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. समाजाचं हित झालं तर त्या देशाचं हित असतं. आपण आपला वैयक्तिक विकासाचा विचार करतो, पण एकट्या व्यक्तीने वैयक्तिक विकास केला तर देशाचा विकास शक्य नाही. समाज पुढे गेला तर देश पुढे जातो. हे अनेक उदाहरणांवरून आपण जपान वगैरे आपण बघू शकतो, चीनचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो. तर अशी उदाहरणं आहेत. म्हणजे समाजवाद किती महत्त्वाचा आहे देशासाठी. तर मग त्याच्यामध्ये कुळ कायदा केले, समाजाच्या हितासाठी केलेला कुळ कायदा, शासनाने म्हणजे जे मागास लोक आहेत त्यांची जबाबदारी स्वीकारणं,
लोकशाही जीवनशैली आपण प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे, त्याच्यावरती आपण खूप विचार केला पाहिजे अशा अनुषंगाने त्याच्यामध्ये. आणि मग एक वशिष्ठ यांनी लिहिलेलं गाणं लिहिलं त्यांनी. आणि समजा तसं होत नसेल, समाजवादाला पूरक वातावरण नसेल, समाजवादासाठी लोक काही विरोध करत असतील, काही समाजकंटक असतील, तर मग आपण संघर्ष पण केला पाहिजे ना. समाजवाद असा येणारच नाही सहसा, म्हणून त्याच्यावरच त्यांनी गाणं लिहिलं. मग ते म्हणजे समाजवादावर मी जास्त बोलत नाही, त्याच्यातल्या थोड्याशा ओळी त्या सांगते. त्यांनी लिहिले त्याच्यामध्ये, कोई अपनी खुशी के लिए गैर की रोटियां छीन ले हम नहीं चाहते, छीट कर थोड़ा चारा कोई उम्र की हर खुशी बीन ले हम नहीं चाहते, हो किसी के लिए मखमली बिस्तरा और किसी के लिए एक चटाई ना हो, इसलिए रहा संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसू में नाही न हो, किसी की भी जिंदगी आंसू में नाही न हो. अशा पद्धतीने ते वशिष्ठ यांचं ते गीत त्याने याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि शेवटचं प्रकरण, भारतीय संविधान आणि आपण. आपल्याला अस्पृश्यता नष्ट करायची, तर लोकधर्म मानतात आपण, लोकांच्या धर्मामध्ये आपण अडथळा आणत नाही, पण त्याच्या अनुषंगाने जर कुणाला त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून आपली भूमिका मांडून शासनाची असेल किंवा न्याय असेल, व्यवस्था असेल, कायदे व्यवस्था असेल, त्याच्यामध्ये त्याला तो हक्क आहे किंवा ती बजावू शकतो आपण. महिला आणि बालकल्याण ह्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे महिलांना अगोदर फारच आपल्या महिला मागास, मग त्यांना शिक्षणाची व्यवस्था किंवा प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क, हे आपल्या संविधानामध्ये आणि आपण एक केलेले बदल आहेत. आता प्रत्येकाला 14 वर्षापर्यंत कंपल्सरी शिक्षणाचा हक्क, मूलभूत शिक्षणाचा हक्क जाहीर केलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण अवलंबला पाहिजे. आणि समजा कुणी अवलंबत नसेल किंवा अंधश्रद्धेवरती, हे म्हणजे बळी वगैरे देणं, तर त्याला शासन, त्या कठोर शासन, गुन्हा, कायदे आहेत, ह्या अनुषंगाने आपलं संविधान काम करतं आणि त्याच्या अनुषंगाने केलं जातं. अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या विरुद्ध ठाम भूमिका आपलं शासन किंवा समाज घेत असतं. आणि याच्यामध्ये सर्व समावेशकता असली पाहिजे. त्यासाठी एक त्याच्यामध्ये म्हणजे राहत इंदोरींचा एक म्हणजे शेर दिला त्यांनी, सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है. कुणी जर म्हणत असेल किंवा हा माझा आहे, पण इथं जो राहणारा नागरिक आहे, भारतीय नागरिक, ते प्रत्येकाचा भारत आहे, हा कुणी एकट्याचा नाही आहे. कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे, असं म्हणून ते शेर दिलेलं आहे. लोकशाही हे तत्व केवळ निवडणुकांच्या राजकारणापुरते आणि संसदेपुरतं मर्यादित नाही आहे. ते एक जीवनशैली, लोकांची जीवनशैली असलं पाहिजे. संविधान कितीही चांगलं असेल आणि राबवणारे लोक जर वाईट प्रवृत्तीचे असतील तर हे संविधान अपयशी ठरेल, असं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेलं आहे. संविधानाची यशस्वीता ही अंमलबजावणीवर अवलंबून आहे. आणि त्यामध्ये मला एक म्हणजे आपल्याकडं बराक ओबामा येऊन गेले होते, तर त्यावेळेस त्यांनी आपल्या संविधानाबद्दलचे खूप चांगलं वाक्य बोलले होते की भारतीय संविधान इतकं मजबूत आहे की 1000 वर्ष ह्या संविधानामुळे हा भारत देश पुढे जाऊ शकतो, अशा पद्धतीने. मग याच्यामध्ये अनेक, मी सांगितलं सुरुवातीला जसं की अनेक मालिका, संविधान ही मालिका जी पूर्वी निघाली होती, मंटो ही नंदिता दासचा सिनेमा असेल, मुक्ता हा जब्बार पटेलांनी म्हणजे चळवळ कशी असते याच्यावरचा, मुक्ता हा जब्बार पटेलांचा चळवळ कशी म्हणजे वाढत जाते, चळवळीमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं त्याच्यावरचा. आणि शबनम वीरमणी म्हणून ना कबीरांवरती, गुजरातमधले त्या कबीरांवरती सगळे जे त्यांचे भजन वगैरे आहेत ना त्या म्हणतात, फार सुंदर म्हणतात त्या. आणि त्यांनी कबीरांवरचं माहितीपट केलंय. तर त्यांनी म्हणजे पाकिस्तानी भारत वेगळा होण्याच्या अगोदर पाकिस्तान हा भारतातच होता, तर भारतातल्या लोकांनाही कबीरांवरती विचारले, पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानातल्या लोकांना कबीर काय वाटतात, तर कबीर त्यांनाही आपलेच वाटतात, आपल्यालाही आपलेच वाटतात. अशा अनुषंगाने त्यांनी माहितीपट तयार केले. अक्षरशः त्यांना ती परमिशन म्हणजे दाखवण्यासाठी परमिशन घ्यावी लागली. एक रुका हुआ फैसला म्हणजे इंग्लिश पिक्चरवरती आधारित, तो मी बघितला नाही. कोर्ट शाहीद असा एक म्हणजे रिअल स्टोरीवरचा आहे. भारत एक खोज असेल, राम के नाम आनंद पटवर्धनांची माहितीपट आहे. गरम हवा हा सिनेमा असं बघा, किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक वाचा. नंतर इन गुड फेथ हा सबा नकवींचं पुस्तक वाचा. हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक हे पुस्तक वाचा. इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक वाचा. तमसी भीष्म सहानींची आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळाच्या त्यावेळेसची म्हणजे ही आहे आपलं हिंदीमधलं आपलं पुरस्कार विजेते पुस्तक ही येते.
भीष्म साहनी. त्याच्यावर पिक्चर पण आहे तमस, ड्रामा पण आहे. आय हॅव अ ड्रीम, आणि शेवटी त्याच्यामध्ये आय हॅव अ ड्रीम मार्टिन लुथर किंगचं जगप्रसिद्ध जे भाषण आहे त्यांनी जे तिथं केलेलं त्याचं पण QR कोड टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटी त्यांनी शेवटचा अश्रू ही अरुण कोलटकरांचं पुस्तक वाचा जे आहे ते वाचा, कारण ते महिलांवरती पूर्ण. त्यांना पण मला वाटतं ते ह्यांचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि नामदेव ढसाळांनी ती माणसानं ही म्हणजे मी तर वाचू शकत नाही अशी कविता आहे, ती वाचा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अस्पृश्य माणसाला काय झालं असेल, म्हणजे किती वेदना आहेत त्या माणसाला लिहिलेल्या कवितेमध्ये. अशा अनुषंगाने बऱ्याच गोष्टी म्हणजे की विचार करायला लावणारं असं हे पुस्तक आहे. आणि छोटेखानी पुस्तक आहे, पण संविधानावरती विचार करायला लावणारं छोटं, पण ते आपल्याला वाचनीय असं पुस्तक मला वाटलं होतं. मी वाचलं. छान छान.